नाशिक येथील TCS कंपनीमधल्या तरुणींवरती झालेलं लैंगिक अत्याचार प्रकरण जे आहे ते राज्यभरात चर्चिलं जात आहे. सध्या IT कंपनीमध्ये काम करणारे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर सध्या जे TCS कंपनीमधलं जे लैंगिक अत्याचार प्रकरण आहे ते चर्चिलं जात आहे. नक्की काय वास्तव आहे त्या ठिकाणचं? आता TCS कंपनीमधलं जे लैंगिक शोषणाचं प्रकरण आहे अतिशय निंदनीय आहे. हे व्हायलाच नको होतं. आता हे होण्यापाठीमागचे कारण आहेत त्याचं आपण जरा चर्चा करूयात. जे TCSचे वरिष्ठ अधिकारी आहेत असं म्हणेन मी की त्यांचं पण यांना जोड असावी. TCS कंपनीची नाही, अधिकाऱ्यांची म्हणतोय मी इथे आवर्जून. आणि हे फक्त TCS पुरता मर्यादित नसून हे बहुतेक IT कंपन्यांमध्ये ह्या गोष्टी चालत असतात. माझा एक किस्सा सांगतो मी. ज्यावेळेस मी एका चेन्नईच्या भारतीय कंपनीमध्ये IT कंपनीत नोकरीत असताना क्लायंट साईडला गेलो होतो, तेव्हा माझा सहकारी होता शौकत नावाचा. त्याने मला कुराण सांगायचा उपक्रम सुरू केला होता. तिथे असताना दुपारी जेवणानंतर मला तास दीड तास कुराण ऐकवायचे आणि तेवढ्या वेळापुरता त्यालाही आणि मलाही सुट्टी मिळायची म्हणजे आम्हाला कोणी कामाचा तगादा लावत नव्हते. याला मी सुट्टी मिळायला सांगायचो. तर त्याला मी विचारलं की म्हटलं तू मला हे कुराण रोज का सांगतोय? कारण कुराण गोष्टी स्वरूपात आहे. म्हणे माझ्या आवडत्या तू मला आवडतो आणि तू जर धर्मांतर केलं मरायच्या आधी का होईना तरी तुला जन्नत मिळेल आणि तुला मिळावी असा माझा प्रयत्न आहे म्हणे, आणि तू धर्मांतर करावं. म्हटलं तसं होणार नाही म्हटलं. पण याच्यावरनं हे झालेलं प्रकरण आहे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर हे असे प्रकरण चालू असतात. त्यांच्या इफ्तार पार्ट्यांना विशेष करून सूट दिली जाते. तुमच्या कॅन्टीनमध्ये विशिष्ट व्यंजने ठेवले जातात. पण आपल्या हिंदू धर्माच्या सणाच्या वेळेस असं कोणत्या प्रकारचं आयोजन नसतं. आमच्या ऑफिसमध्ये जे कॉन्फरन्स हॉल असतात त्याला रमजान ह्या पिरियडमध्ये प्रेयर रूमचं स्वरूप आलेलं असतं. तिथं नमाज पठणासाठी सगळे मुसलमान एकत्रित आलेले असतात. त्यावेळेस त्यांची जी नमाज पठणाची वेळ असते त्यावेळेस कोणत्याही मिटिंगचं आयोजन केले जात नाही. किंबहुना तसे डायरेक्शन्स आलेले असतात की ह्या वेळेमध्ये मिटिंग हॉल बुक करू नये. किती जरी तातडीचं काम असेल तर त्यावेळेस मिटिंग हॉल तुम्हाला बुक करू दिले जात नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या सुट्ट्याच असतात. गणपतीचे दिवस झाले, गणपती स्थापना झाली, दिवाळी झाला, त्यावेळेस ह्या सगळ्या सुट्ट्या तुमच्या ऑप्शनल असतात. तुम्हाला ऑफिसला येणं बंधनकारक केलं जातं. त्याच वेळेस क्रिसमस असेल त्यावेळेस आवर्जून सुट्टी असते. आम्हाला जरी क्रिसमस साजरा करायचा नसेल तरी सुट्टी असते. प्रत्येक प्रोजेक्टला बजेट दिलं जातं की तुम्ही तुमचं क्रिसमसच्या वेळेस तुमचं ओडीसी म्हणतात ते ओडीसी तुम्ही सजवा. तिथं ते चर्च तुमचे फुगे बिगे लावून ते सजवले जातात. पण दिवाळीच्या वेळेस असं विशिष्ट त्यांना दिलेलं नसतं, सोय दिलेली नसते. आणि बाथरूममध्ये तर खूप अतिशय घाणेरडा प्रकार चालू असतो. बाथरूममध्ये हे जे असतात मुसलमान धर्माचे लोक ते बेसिनमध्ये पाय टाकून ते वरती पाय टाकून ते पाय धुतात आणि त्यांचं ते काय वजू करायचं म्हणतात ते करतात आणि ते जाऊन नमाज पठण करतात. हे जे आहे हे पाहिल्यानंतर त्यांची मुजुरी दिसते. ह्या मुजुरीला एक साधारण माणूस घाबरलेला असतो. कारण मी नोकरी काय करतो? माझ्या उदरनिर्वाहासाठी करतो. मी आवाज उठवला तर माझी नोकरी जाऊ शकते, धोक्यात येऊ शकते, ही भीती असते. म्हणून मी पण बोलत नाही. हे आत्ताच नाही, हे बरंच कधीपासून चालू गोष्टी आहेत. सर तुम्ही आता सांगताय ते अतिशय धक्कादायक आहे. मात्र जो सध्याचा प्रकार घडला आहे, अनेक ज्या तरुणी आहेत त्यांचा लैंगिक छळ झालं, हे साधारण म्हणजे हे जर एकत्रित म्हणजे सर्व पूर्वनियोजित करून जे काही मुसलमान समाजाचे त्या ठिकाणी काम करणारे हे आहेत ते एकत्र येऊन व्हॉट्सअप ग्रुप केलं किंवा जे सध्या तिथली HR आहे यांच्याकडून सर्व हे पूर्वनियोजित केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता हे पूर्वनियोजित, आता जर HR मध्ये मुसलमान बाई किंवा पुरुष असेल तर त्यांच्या करवी हे पूर्वनियोजित होऊ शकतं. कारण त्यांच्याकडे सगळे डिटेल्स असतात, एम्प्लॉयचे डिटेल्स असतात. कोण किती वयाचं आहे, कोणाचे नंबर आहे ते त्यांना देऊ शकतात आणि हे करू शकतात. त्याच्यामुळे पूर्वनियोजित असण्याची जास्त शक्यता आहे. याला कंपनीने जोड दिलेली असं म्हणू शकत नाही, कारण अधिकाऱ्यांची जोड असू शकते. त्याच्यानंतर रिक्रुटमेंटसुद्धा अशाच प्रकारे होत असते. तर ते ठरवून गोष्टी करत असतात तुम्हाला काय करायचं म्हणून. ते साधारण एक व्हॉट्सअप ग्रुप, आता जी चर्चा समोर येते व्हॉट्सअप ग्रुप एकत्रित येऊन त्यामध्ये चर्चा करणं आणि एखादा सावज म्हणजे तरुणी त्यावरती हे करणं, ट्रॅप लावणं आणि तिला त्या जाळ्यामध्ये अडकणं, हा प्रकार काय नक्की कसा? 2-3 मुलं मिळून एकत्रित येतात
एखाद्या तरुणीला टार्गेट करतात, एकाने त्रास द्यायचा, तिचं सांत्वन करण्यासाठी दुसऱ्याने यायचं, तिची जवळी साधायची आणि मग तिला ट्रॅपमध्ये ओढायचं आणि ओढल्यानंतर तिला बळी पाडायचं. असे हे प्रकार त्यांचे चालू हे नियोजित केलेले असतात. जे प्रेयर रूम असतात, प्रेयर रूममध्ये त्यांना एक संरक्षित असं वातावरण मिळालं असतं. तिथं ते जाऊन चर्चा करतात, त्यांचा प्लॅन करतात आणि मग बाहेर त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. आता या सर्व प्रकरणामध्ये काही तरुणी अशा बळी पडलेत की त्यांना म्हणजे जवळपास एक दीड महिन्यापर्यंत त्यांना म्हणजे जे आता रमजानीचं जे चालू होतं त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे उपाशी राहून त्या हे करणं किंवा हिजाब घालणं अशा खूप सारे प्रकार घडायला लागले होते. तर हे काय, ह्याच्या पाठीमागं काय? आता हा तुमचा प्रश्न मला नाशिक प्रकरणात दिसतो आहे, पण मी नाशिक पुरता न बोलता मी सांगतो हिजाब घालणं. जेव्हा कंपन्यांचं डायरेक्शन्स येतात त्यांचे आम्हाला मेल येते की तुमचा पेहराव कसा असावा. त्याच्यामध्ये त्यांनी हिजाब घातलेली मुलगी दाखवलेली असते, पण साडी घातलेली किंवा पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी नसते. म्हणजे काय, या कंपन्यांचं पण त्यांना त्या मुस्लिम धर्माचं उदात्तीकरण करत असतात. ते करू नये याच्याविरुद्ध आम्ही आवाजही उठवला होता, आम्ही मेल पण केली होती. पण अशा प्रकारे कोणताही कॉग्निझनने न घेता त्यांनी फक्त हिजाब घातलेली मुलगी त्या चित्रातनं बाहेर काढली होती आणि डायरेक्शन दिलं की तुमचा पेहराव कसा असावा. पण त्या ठिकाणी साडी घातलेली मुलगी किंवा तुमचा पंजाबी सूट घातलेली मुलगी त्यांनी त्याच्यात टाकलेली नव्हती. सर, आता इथे एक कर्मचारी म्हणून तुम्ही काम करत असताना या सर्व प्रकार रोखण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय धोरणे तिथं राबवली पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे? हे सगळे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलणं गरजेचे आहेत. कॉर्पोरेशनसुद्धा कडक पावले उचलून नामनिर्देश देऊन त्यांना त्यांचं सगळीकडे इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकारनेही त्यांच्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटने यांच्यावर कडवी नजर ठेवून त्यांचं इम्प्लिमेंटेशन अतिशय कडक रीतीने व्हावं ही अपेक्षा आहे. धर्मांतर कायद्याच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? काय धर्मांतर कायदा आता नुकताच झालेला आहे, त्याच्याबद्दल विशेष सेशन्स ठेवण्यात यावे जेणेकरून जागरूकता हिंदूंमध्ये पण व्हावी, मुसलमानांमध्ये पण व्हावी आणि ख्रिश्चनमध्ये पण व्हावी आणि याच्याने सगळ्यांना अटका होऊ शकतो. धर्मांतर करण्यासाठी कोणताही मुस्लिम किंवा ख्रिश्चन पुढे येणार नाही. जर कोणाचं होत असेल तोही हिंदू आवाज लगेच उठवून याच्यावर कारवाई करायला भाग पाडू शकतो. आणखी सध्या काही IT कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी सध्या आपल्यासोबत आहेत. नक्की काय सध्या प्रकार IT कंपनीचे या सर्व प्रीमाइसेसमध्ये सुरू आहे? देखिए क्या है कि इतना संगठित तरीके से ये हो रहा है कि आज के टाइम में लड़का हो या लड़की हो हिंदू, उसको डर लगता है. अब आप सोच के देखिए, नासिक का ही अगर एग्जांपल आप उठा लें तो इसमें NIA, IB, मनी लॉन्ड्रिंग, ह्यूमन ट्रैफिकिंग, ये सब केस साबित हो रहे हैं. आप सोच के देखिए कि एक IT कंपनी में BPO में नॉर्मल काम करने वाले इंसान इतना कैसे सोच सकता है, इतना टेररिस्ट टाइप क्यों सोच रहे हैं, और ये इतना संगठित होकर कैसे काम कर रहा है, क्योंकि पूरा इकोसिस्टम इस चीज़ को सपोर्ट कर रहा है. और इसमें गलती कंपनियों की है, क्योंकि आप सेकुलर दिखने के चक्कर में हम क्या करते हैं, हमें जैसा अभी बताया कि ये ड्रेस पहनना है वो ड्रेस नहीं पहनना है, ऐसा भेदभाव करना, मीटिंग रूम को प्रेयर रूम में कन्वर्ट कर देना, बाथरूम में गलत तरीके से उसका इस्तेमाल करना, उनको फ्रीडम देना, एक पे काम का बोझ डालना, ये सब इतने संगठित तरीके से कंपनी के अंदर चल रहा है कि आप किसी भी कंपनी में इंडिपेंडेंट इंक्वायरी करने अगर बैठ जाएंगे तो हर एक, पुणे के अगर आप पूछेंगे तो पुणे के हर एक कंपनी में 100 से 200 केसेस ऐसे खुद निकल के आ जाएंगे सामने. तो ज़रूरत है कि बहुत स्ट्रॉन्ग कानून बने, कायदा बने इसके ऊपर. क्योंकि क्या होता है कि अब आप देखें ना, 30-40 लड़कियों का जो अत्याचार हुए उन पे, उनका परिवार, उनके पीछे के 2-2, 3-3 परिवार, पीढ़ियाँ बर्बाद होंगी. तो इस पर कायदा कानून स्ट्रॉन्ग बनना चाहिए, यही हमारी मांग है. और जो पॉस एक्ट होता है उसको कड़क करना चाहिए. अभी आप मेल करते हैं कि ये पहनना चाहिए, वो नहीं पहनना चाहिए, ये त्यौहार, वो रूल जब महाराष्ट्र में ऑलरेडी धर्म परिवर्तन का कायदा का कानून है, उसके ऊपर भी HR ने या सेंट्रल ने, स्टेट गवर्नमेंट ने प्रेशराइज करना चाहिए हर कंपनी को सेशन लेने के लिए. अगर वो खुद कंपनियां सक्षम नहीं है तो इंडिपेंडेंट बाहर से लोगों को बुला के, लीगल एडवाइजर्स को बुला के ऐसे सेशन सबके सामने ओपनली कंडक्ट करने चाहिए. सर, मी परत तुमच्याकडे येईन. तर सातत्यानं बघितलं तर या 4 ते 5 वर्षाच्या कालखंडामध्ये TCS किंवा जे IT कंपनी आहेत याच्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना आहेत तर दुपटीने नव्हे तर 5 पटीने त्यांच्यामध्ये वाढ झाली सध्या आपल्याला पाहायला मिळते. याच्यावरती अंकुश ठेवणं किंवा हे रोखण्यासाठी कुठलीही सातत्यानं प्रशासनाने असेल किंवा सरकारने पावले उचललेलं पाहिजे? नाही, याच्यावर पावलं उचलणं गरजेचं आहे. आज 2014 पासून जेव्हा आम्हाला अपेक्षित होतं सरकार बदलल्यानंतर की याच्यावर आळा बसेल, पण याच्यावर अजून आळा बसलेला नाही आहे. त्यामुळे मी सांगेन सगळ्यांना, राज्य सरकारला पण आवाहन करीन, केंद्र सरकारला पण आवाहन करीन, IT सेक्टरमध्ये बरेच लोक काम करतात, त्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा या कोणालाही अधिकार नाही आहे.
तर ठोस पावलं उचलून धर्मांतर कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणे याच्यासाठी खास या कॉर्पोरेट लोकांनी सुद्धा पुढाकार घेऊन याचा अवेअरनेस केला पाहिजे हे मला वाटते. सर स्पेसिफिक आता सध्या आय टी कंपनीमध्ये काही ठराविक धर्माचेच लोक एखाद्याचं सावज म्हणजे ठरवून असं त्याच्यावरती आपल्या धर्मांचं धर्म लादणं अशा काही प्रकार होतात का? म्हणजे जसं आता नाशिकचा प्रकार घेतलं तर असं काही ठराविकच धर्म आहेत का ते असं करत आहेत? नाही, हे ठराविक धर्मामध्ये दोनच धर्म दिसतात मला याच्यामध्ये. मुसलमान धर्माचा जास्त प्रकार चालू आहेत आणि ते उघडकीस आलेले आहेत. ख्रिश्चन धर्मियांचं आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते ख्रिश्चन तुमचा क्रिसमसच्या वेळेस सगळं सजवणं वगैरे गोष्टी चालतात. क्रिसमसचं त्यांचं ते सांता क्लॉज त्यांना गिफ्ट वाटतो सगळ्यांना, या गोष्टी चालतात. पण ते एवढं आक्रमक दिसत नाही आहेत, पण ते पण एक नोंद करण्यासाठी गोष्ट आहे. सोबतचे जे सहकारी असतात जसं आता हिंदू तरुणींसोबत हे होते तर सोबतचे जे काम करणारे सहकारी आहेत हिंदू असेल मग हे त्याच्यावरती आवाज का उठवत नाही? म्हणजे हे सर्व प्रकार घडत असताना जर लक्षात येत असेल या सर्व बाबी तर ते आवाज का उठवत नाही? सर, आता तुम्हाला जो किस्सा सांगितला मी, बाथरूममध्ये वॉश बेसिनमध्ये पाय टाकून धुणं किती अवघड प्रकार आहे. किंबहुना पाय घसरला तर त्याला इजा होऊ शकते. तर एवढी अवघड गोष्ट आणि पब्लिक प्लेसमध्ये असं हे गोष्टी करतात हे पाहिल्यानंतर एक साधारण जो हिंदू आहे तो घाबरून जातो. हे किती शक्तिमान आहे त्याच्यावरून हे दिसतं आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाही. किंबहुना कोणी आवाज उठवलाही असेल पण त्याचा आवाज वरती आलेला नसतो किंवा याच्यावर कानाडोळा केला जातो. हे काय आहे, ही पण आपल्या हिंदूंचीच सेक्युलर माइंडसेटमधल्या लोकांची जास्त याच्यात चूक आहे. सर शेवटचा प्रश्न विचारतो, नाशिकचे जे आता सध्या प्रकार आहे याच्यात खरं वास्तव काय? जे सर्व प्रकार घटना समोर येत आहे, ज्यारे सर धक्कादायक बाब समोर येते, तर यातलं वास्तव नक्की काय? सर, नाशिकची घटना जी आहे जेवढं तुम्हाला मीडियाला माहिती तेवढंच आम्हाला माहिती आहे. पण आम्ही स्पेसिफिक आय टी कंपन्यांमधले विषय मांडलेले आहेत आणि त्यांची मुजोरी कशी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिक घटनेची आम्हाला जास्त कल्पना नाही आहे. जी आहे ती खूप निंदनीय आहे. नाशिकमधला जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे. आय टी कंपनीमध्ये काम करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत ते स्वतः आम्ही अनुभवलेल्या आहेत. याच्यावरती निश्चितच अंकुश लागला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ते आय टीमध्ये काम करणारी वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत ते तर आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पिंपरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.